आपण सगळे मिळून एकतेने भगवंताला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज हिंगणघाट या परिसरामध्ये भव्य सेवक संमेलन आयोजित केलेलं आहे। त्यानिमित्ताने एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। आणि आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणीशाही उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम। आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष मदनकर साहेब उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। तसेच मंडळाचे उपाध्यक्ष मनोहररावजी देशमुख साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक देशमुख साहेब, यांना माझा नमस्कार। उपस्थित आणि मंडळाचे कोषाध्यक्ष प्रवीणजी उराडे साहेब, यांना माझा नमस्कार। संचालकगण महाकडकर साहेब, पडोळे साहेब, क्षीरसागर साहेब आणि आदरणीय मंच आणि उपस्थित सर्व सेवक सेविका बाळ गोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। आजची चर्चा बैठक तत्वशब्द नियम आणि सेवकांवर घडून आलेले अनुभव या विषयावर ही चर्चा बैठक सुरू आहे। मंडळामार्फत जे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश बाबांनी मानव धर्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता त्या मार्गाच्या प्रसाराकरिता हा कार्यक्रम देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे हिंगणघाट परिसरामध्ये सुद्धा हा कार्यक्रम देण्यात आलेला आहे, कारण मानव धर्माचा प्रचार आणि या परमेश्वरीचे कार्य याकरिता प्रचाराकरिता हा कार्यक्रम या ठिकाणी दिलेला आहे। त्याचप्रमाणे आज सगळे सेवक लांबून इथे या कार्यक्रमात उपस्थित झाले आहे, कारण आपण जेव्हा अनेकात होतो आणि आपल्यावर फार दुःख होते, आपण दुःखाने वैतागलेलो होतो आणि या मार्गात येऊन भगवंताला वचन देऊन आपले दुःख दूर झाले आणि आपले दुःख दूर झाले म्हणून हा विश्वास आपल्या या मार्गावर बसला, आपले आत्मबल मजबूत झाले, म्हणून आज आपण या ठिकाणी एवढे भव्य सेवक उपस्थित झालेलो आहे। ही सर्व भगवंताची कृपा आहे, हा सत्य अनुभव आहे, कारण हा मार्ग सत्याचा आहे आणि प्रत्येक सेवकाकडे सत्य अनुभव आहे। आपल्या परमात्मा मार्गाला सत्याचा मार्ग म्हणतात। का म्हणतात सत्याचा मार्ग? सत्य काय आहे? सत्य कोणाला म्हणतात? सत्याचा साथ देणं एवढं सोपी नसतं। व्यक्ती बंधनात बांधला जातो, थोर पुरुष किंवा महापुरुषच पूर्णपणे सत्यावर चालू शकतो। ज्याप्रमाणे आपले बाबा जुमदेवजी यांच्या परिवारामध्ये फार दुःख होते, त्याकरता बाबांना किती कष्ट करावं लागले, त्याग करावं लागले, शेवटी ते सत्यावर चालले, तेव्हाच त्यांना एका भगवंताची प्राप्ती झाली। जेव्हा बाबा निराकार अवस्थेमध्ये होते तेव्हा भगवंतांनी बाबाला म्हटलं की मानव भले ही तूने मुझे प्राप्त किया है लेकिन मैं मानव पे कदापि विश्वास नहीं करता। तेव्हा बाबाला असं वाटलं की ज्या भगवंताची मी प्राप्ती केली त्या भगवंतांनी मला बैमान म्हटलं। तेव्हा बाबाला विजयाचं उत्तर शोधलं इमान, आणि बाबांनी भगवंताला उत्तर दिलं की बाबा भगवंता मी या धर्तीवर एका भगवंताचा प्रचार आणि प्रसार इमानाने करीन। आणि बाबांनी आपल्या जीवनामध्ये तय केलं की इमानच भगवान आहे, म्हणजे सत्यच भगवान आहे आणि आपल्या मार्गात जी दैविक शक्ती उभी आहे ती फक्त सत्यावर उभी आहे, सत्यावर उभी आहे। म्हणून बाबांनी म्हटलं या मार्गातील प्रत्येक सेवकांनी तत्वशब्द नियमाने चाललं तर त्याच्या पायाला काटासुद्धा रुतणार नाही, आणि जो सेवक खोटे बोले त्याच्यावर परिवारावर दुःख आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपल्याला प्रत्येक सेवकाला तत्वशब्द नियमाने चालायचं आहे। आणि मी एक छोटासा अनुभव सांगते, वेळ बराच झालेला आहे तरी मी एक अनुभव सांगते, कारण माझ्या जेव्हा 15-20 वर्षाच्या आधीचा हा अनुभव आहे। माझा मुलगा छोटा होता, माझे पतिदेव असे टी व्ही पाहत होते, ते बसलेले होते, आपलं ऑफिसचं पण काम करत होते आणि ते टी व्हीच्या समोर असे बसलेले होते। तेव्हा माझा मुलगा मधात खेळत होता। तेव्हा माझे पती परमेश्वर म्हणे झाला की तू मधात खेळू नको, बाजूला हो। तरी तो ऐकत नव्हता, पुन्हा मधातच येत होता। मग त्याला रागवले, तू मधात येऊ नको, काय तुझे पाय तोडील म्हणे। पहा भगवंताचे शब्द ते बोलून विसरून गेले, पण काही काळानंतर माझा मुलगा खेळता खेळता तो एकदम थांबून गेला आणि सोफ्यावर बसून गेला। तर मी किचनमध्ये काम करत होती, मला काही माहिती नव्हतं की यांचं काय झालं। तर त्याला पहा उठता पण नव्हतं येत आणि खाली उतरता पण नव्हतं येत, चालता पण येत नव्हतं। एकदम त्याची कंडिशन अशी झाली का तो एकदम बसूनच गेला, त्याच्या पायाला उभंच होता येत नव्हतं। मग हे दवाखान्यात घेऊन गेले त्याला, डॉक्टरांनी सांगितलं की याला ॲडमिट करावं लागते म्हणून। मग ॲडमिट करण्याची वेळ आली होती, पण मग यांनी मोठ्या भावाला फोन केलं की म्हणे याला असं झालं आहे म्हणे, याच्या पायाला खूप त्रास आहे म्हणे, खाली उभं सुद्धा राहता येत नाही म्हणे, चालता येत नाही म्हणे याला, मग ॲडमिट करा। मग ते म्हणे मोठे भाऊ की ॲडमिट करू नको, घरी घेऊन ये। मग त्यांच्याकडे गेलो, मग त्यांनी विचारलं की काय झालं म्हणे असं, की एकदम अचानक मुलाला असं काय झालं म्हणे।
तर हे म्हणे माहिती नाही म्हणे, काही नाही, हा खेळत होता म्हणे आणि एकदम अचानक हा याचं चालणंच बंद झालं म्हणे, हा एकदम बसूनच गेला म्हणे. मग त्यांना एकदम नाही म्हणे तुम्ही काहीतरी केलं म्हणजे काहीतरी बोलण्या चालण्यात चुका झाल्या का म्हणे. मग यांना आठवलं की नाही म्हणे खेळता खेळता मी याला म्हटलं होतं म्हणे की तू जास्त खेळू नको नाही तुझे पाय तोडी. तेव्हा त्यांचा शब्द आठवला आणि तेव्हा तिथेच त्यांनी भगवंताला माफी मागितली. आणि पहा सकाळी उठल्याबरोबर तो मुलगा खेळायला लागला, म्हणजे त्याला काय झालं काय नाही हे काहीच कळलं नाही. आणि पहा परमेश्वराच्या कृपेने त्याचे पाय चांगले झाले आणि तो लहान मुलगा असा अंगणात खेळताना दिसला सगळ्यांना. पहा अशी आपली भगवंताची महान कृपा आहे. खरंच आपण तत्वशब्द नियमाने वागलो आणि तत्वशब्दाने नियमाने चाललो ना तर आपल्याला पायाला काटासुद्धा रुतणार नाही आणि परमेश्वर आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. बरं काही वेळ लागेल पण आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल. फक्त आपल्याला भगवंतावर विश्वास ठेवायचा आहे आणि तत्वशब्द नियमाने चालायचं आहे. आपल्याला चांगले कर्म करू तर चांगले नक्कीच फळ आपल्याला मिळणारच आहे. कारण आपण या मार्गात कर्मभोग घेऊन येतो आणि भगवंताला वचन देऊन आपले कर्मभोग दूर होते. प्रत्येकाने हेच करायचे, तत्वशब्द नियमाचे बांधण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. मी पूर्ण प्रयत्न करीन एवढेच बोलते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. सर्वांना माझा नमस्कार.